बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या ठिकाणांचा आपण मागोवा घेत असताना मुंबईतल्या परेल इथल्या BID चाळीत मी आलेलो आहे आणि आपण जर माझ्या पाठीमागच्या साईटला जर बघत असाल तर ती BID चाळ, ज्या BID चाळीमध्ये बाबासाहेबांनी 1912 पासून 1934 पर्यंत वास्तव्य केलं आणि आपण माझ्या जर या उजव्या साईडला जर बघत असाल ते हेच घर आहे बाबासाहेबांचं, की ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचा 1912 ते 34 पर्यंत संसार होता आणि रमाईंचा हा सगळा संसार या वास्तूमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि आत्ता ही जी सगळी जी वास्तू आहे ते खैरे कुटुंबियांकडे आहे. जे खैरे कुटुंबीय जे आहे ते बाबासाहेबांचं रिलेटिव्ह आणि चळवळीत त्यांचं सहकार्य असलेलं कुटुंब आहे. आणि या सगळ्या वास्तूकडे बघितल्यानंतर फार काही बदल करण्यात आलेले नाही आहेत. थोडंफार रिनोव्हेशन करण्यात आलेलं आहे, पण आहे अशीच जी वास्तू रमाई ज्या वेळेला या ठिकाणी राहत होते, बाबासाहेब ज्या वेळेला या ठिकाणी राहत होते त्याच आहेत तशीच असल्याचं पाहायला मिळतं. सगळ्यात महत्त्वाचा हा जो फोटो आहे, जो बाबासाहेबांनी लंडनवरून आणलेला हा फोटो आहे, जो आहे असा ओरिजिनल फोटो या वास्तूमध्ये असल्याचंही पाहायला मिळतं आहे. आणि ज्यावेळेला इथल्या लोकांशी आम्ही बोलतो आहोत, लोकांशी चर्चा करतो आहोत, त्यावेळेला लोक सांगत आहेत की ज्यावेळेला इथं जे लोक, सर्वसामान्य लोक जे आहेत, जे बाबासाहेबांवर प्रेम करणारे, बाबासाहेबांना मानणारी जी लोक आहेत, जी यावेळेला बाबासाहेबांनी वास्तव्य केलेले हे घर बघायला येतात, त्यावेळेला या घराच्या उंबरट्यावर पहिलं आपलं नतमस्तक होतात की या वास्तूला बाबासाहेबाचे पाय लागलेले आहेत, बाबासाहेबांनी इथं वास्तव्य केलेले आहेत. एक वेगळ्या ज्या भावना आहेत त्या लोकांच्या या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्याची जी जपणूक आहे या BID चाळीमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि एकूणच काय तर ही 50 आणि 51 नंबरच्या या ज्या दोन खोल्या आहेत, ही जी आपण आता जी खोली बघतो आहोत तिथं बाबासाहेबांचं भोजन आणि हे सगळं घरातलं काम चालायचं. तर ही समोरचे जे आपण 51 नंबरची जर 50 नंबरची जर खोली बघत असो तर इथं सगळं बाबासाहेबांचं पुस्तकं आणि चळवळीचं काम चालू असायचं. आणि बाबासाहेबांच्या समता सैनिक दलाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी ही खोली होती आणि ते सगळे पदाधिकारी या ठिकाणी यायचे आणि त्यांच्याच आठवणीची जपणूक म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांचे या ठिकाणी एक छोटंसं मूर्ती ही या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. वरती गौतम बुद्धांची मूर्ती साकारण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाहू महाराज जे आहेत, छत्रपती शाहू महाराज याच ठिकाणी बाबासाहेब लंडनला जाण्यापूर्वी त्यांना भेटण्यासाठी आले होते आणि त्याच्याच सगळ्या ज्या आठवणी आहेत ते या BID चाळीत आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि या सगळ्या वास्तू ज्या आहेत त्या आपण सगळ्या Zee24 तासच्या प्रेक्षकांना बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या वास्तू दाखवत आहोत. आणि त्याचा एक वेगळा अनुभव जो आहे तो या ठिकाणी लोक आहेत ते सांगताना पाहायला मिळतात. मनीष पोळेकरसह गोविंद तुपे, Zee24 तास, मुंबई.